मी प्रमोद दस्तुरकर आज खडकी बाजार इथे आलो आहे, जिथे पी जी दस्तुरकरांचं हे घर आहे आणि त्यांचे एक जुने बंधू ज्यांचं वय आज 62-62च्या वर जवळपास आहे, त्यांचे बंधू पानपटकर साहेब यांचं घर असं बाजूलाच समोर आहे. ते पण कासार समाजाचे आहेत. हे त्यांचं घर आहे आणि ते काही आठवणी ते सांगू इच्छितात. आपलं पानपटकर साहेब नमस्कार. 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 आपलं हे घर किती जुनं असेल? दस्तुरकरांचं घर बरंच जुनं आहे साहेब, मला कळण्याच्या अगोदरपासून आहे. म्हणजे 1940च्या दरम्यानचं असेल. हे बांधकाम दस्तुरकरांचा जन्म इथंच झाला? हो, इथंच झाला. याच घरामध्ये झाला? याच घरामध्ये झाला. त्याचा जन्म वगैरे त्याचं बालपण इथंच गेलं आहे. त्यांचं दस्तुरकरांचं 43चा जन्म आहे. 1943ला आज 2024 आहे. 24 आणि 43 म्हणजे कमीत कमी 90 वर्ष या घराला झालेली आहे. हो, घराला. हे घर आहे, हे कौलारू घर अजून इथे आहे. इथं कोणी काळजी करून बघणारं नसल्यामुळे हे घर थोडंसं हे झालंय, नाही तर हे पण पडलं नसतं. तर बरसातीमुळे कोणी देखरेख करायला नाही ह्याच्यावर. त्याच्यामुळे तुम्ही दस्तुरकरांचे वडील यांना ओळखतो? गंगाराम चांगलं ओळखीतो मी. त्याच्यासोबत इकडे तिकडे जात गेलो ना. काय हो, पोफळला त्याच्या मुलीला आणायला, सुनेला आणायला याच्या सोबत जात गेलो मी 12 महिने. अच्छा. हो, पोफळला जात गेलो त्याच्या संग. आपली गाडी बैल घेऊन त्यावेळेस आता अशी वाहनं नव्हते ना, त्यावेळेस आम्ही प्रवास गाडी बैलानं करावं. आम्ही पोफाळीला जाऊन लग्न लावून आणणं, काला प्रोग्रामला करणं. त्याची चांगली ओळख होती मला आजीची. अच्छा. हो. आजोबा गंगाराम दस्तुरकर यांचा काय व्यवसाय होता? व्यवसाय काय ना, धंदा करत गेले पहिले याची गाडी बैलाची. पुन्हा नंतर शेती होती, 12 एकर शेती होती त्यांना. शेतीकडे लक्ष करत गेले. म्हणजे भांड्याचा धंदा करत कासारी धंदा भांड्याचा त्यांनी केला. 10-15 वर्ष त्यांनी केला. धंदा करत गेले. पुन्हा होत नाही असल्यामुळे पुन्हा शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. अच्छा. नंतर त्यांनी त्या कासारी धंद्यावर शेती कमवली 16 एकर. त्या 16 एकर शेती नंतर करायला चालू केली. हो. पुन्हा लेकरं झाले. पुन्हा त्याची काही जमीन होती, तुम्हाला बाबाला काही जमीन दिली, त्याची त्याला जमीन दिली सगळ्याची वाटून त्याच्या हातात वाटणी झाली ती. पी जी दस्तुरकर लहानपणी काय करत होते? लहानपणी काय नाही, तर हात गेले. पुन्हा शिक्षक होते. पुन्हा नांदेडला ड्युटी लागली. पुन्हा त्याच्या ड्युटीवर होते, शिवाजी हायस्कूलला होते ते दोघेही. त्यापर्यंत त्याने बरेच काही दिवस काटला तिथून. पुन्हा मग त्याने आमदार फंडाला भरले. आमदारकी झाली. तर 7 जिल्ह्याचे आमदार म्हणल्यानं पुन्हा आमचं जर असं कमी झालं वापर. संपर्क कमी तुटला जरासा. मी नांदेडला सुद्धा राहत गेलो. अच्छा. हो, तेव्हा त्याचा परिचय जास्त होता आमचा, येणं जाणं. दस्तुरकरांनी पहिल्या वर्षी या रस्त्याला का बजेट दिलं होतं? हो, बजेट. त्यानं स्टेशनला सुद्धा मदत दिली, आमच्या रेल्वे स्टेशनला बी. रेल्वे स्टेशनला त्याचाच हात होता. आम्हाला कोण आणणं करणं पुष्कळ मदत दिली आमच्या गावाला. रस्त्याला सुद्धा दिली आणि आमचं स्टेशन सुद्धा त्यानेच केलं. माझे आमदार दस्तुरकरांचं मूळ बालपणी काम काय होतं? काम काय नाही, हे गावातले राहत गेले साहेब. गावामध्ये ते भांड्याचं करत होते. भांड्याचे करत गेले, बाजाराला व्यवस्था बाजार करत गेले, येणं जाणं ठेवत गेले, घराकडे करत त्याचा व्यवसाय चांगला होता ना पहिला. नंतर ते शिक्षक झाले. अच्छा. असं त्याचा प्रोग्राम तर बालपण येतच गेलं जास्त. अच्छा. ते वयवर्ष PUC पर्यंत म्हणजे त्यांच्या 15 वर्षापर्यंत इथं दस्तुरकर पहिले 15 वर्ष इथं राहिले या खडकी बाजार गावामध्ये. इथं देशपांडेचा वाडा आहे पुढे, जो जुने वाडे असतात तसे इथे देशपांडेचा वाडा आहे. अजून एक रेखावार फॅमिली आपल्या इथं मोठी राहिली. रेखावार मध्ये कोण कोण इथं होते? बंडू आप्पा होते, नंदू आप्पा रेखावर होते, नाता आप्पा रेखावर होते, खंडू आप्पा रेखावर होते. असे बरेचसे समाज होता कोणत्याचा. हे राहुल रेखावरचे कोण? राहुल रेखावरची चुलतीच होते ना. काका? काका होते. अच्छा. राहुल रेखावरचे वडील नांदेडला शिक्षक होते, सायन्स कॉलेजला. आणि दस्तुरकरांच्या शेजारीच राहत होते. हे रेखावार हे इथं शेजारी आणि नांदेडला दस्तुरकरी शेजारी. हे ह्या खडकी गावाचं वैशिष्ट्य आहे. जे राहुल रेखावार इथून कलेक्टर झाले इथले, आणि दस्तुरकर याच भागातून 500 मीटरच्या अंतरावरून आमदार झाले. हे या खडकी बाजाराचं इथलं वैशिष्ट्य आहे. तर ह्या जागेला आता आपल्याला या जागेला एक समाज मंदिर किंवा व्यायामशाळा वगैरे काहीतरी करण्याचं, डेव्हलप करण्याचं माझा हे आहे. ही जागा जवळपास 1000-2000 स्क्वेअर फूट आहे या खडकी बाजार गावामध्ये. तर या जागेला कसं डेव्हलप करता येईल त्या दृष्टीने पानपटकर साहेब आणि इथली मंडळी या जागेला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तर आपण ट्रस्ट फॉर्म करून या जागेच्या दृष्टीने दस्तुरकरांचं नाव पुढे कसं राहील या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. आमचे सहकार्य भरपूर राहील, त्याच्याबद्दल वाद नाही त्या जागेबद्दल. थँक्यू व्हेरी मच.